श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे. लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे, ज्यावरून आपण आपला आत्मविश्वास पाहत असतो. लग्नस्थानाचे अधिपती अष्टमातनं गोचर करतायत, हर्षयुक्त गोचर करतायत, स्वतःच्या राशीतनं आणि मित्राच्या घरातनं गोचर करतायत. नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त करून देतील, उत्साह प्राप्त करून देतील, कामातील एकाग्रता प्राप्त करून देतील. परंतु तुमच्या जीवनामध्ये मागील काही वर्षांमध्ये काही अडचणी होत्या, समस्येतून तुम्हाला जावं लागलं आणि त्या माध्यमातून तो काहीसा ताण तुमच्या जीवनात अजूनही डोकावतोय, तर त्याकडे तुमचं लक्ष सुद्धा केंद्रित होऊ शकतं. बाहेर पडायचं, त्यासाठी आपण उपासना पाहणार आहोत. त्या उपासना तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत. राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊया. धनस्थान हे कुटुंब सौख्याचं आहे आणि गुंतवणुकीचं आहे. या ठिकाणी मंगळ देवतेची रास येते. मंगळांचं गोचर हे लाभात न होत आहे, केतुयुक्त. त्यामुळे हा संपूर्ण महिना गुंतवणुकी करताना थोडेसे बारकावे लक्ष देणं आवश्यक आहे. गुंतवणुकीची संधी मात्र नक्कीच येऊ शकते. याचबरोबर कुटुंबाचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकतं. राशी कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊया. तिसरं घर हे पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धीचं आहे आणि छोट्याखानी प्रवासाचं आहे. असणारी गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर जे आहे ते तुमच्या राशी कुंडलीतील भाग्यात न होते. त्यामुळे गुरुदेव तुम्हाला प्रसिद्धी, कीर्ती प्राप्त करून देण्यासाठी उत्तम योग आणतील. त्याचबरोबर नवनवीन कार्यामध्ये तुम्हाला रममान करतील. तुम्ही युट्यूबर असाल, मीडिया क्षेत्रामध्ये तुमचं काम असेल, काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, नक्की तुम्हाला उत्तम कालावधी निर्माण करून देणारी स्थिती आहे. कामाचा वेग वाढवायचा आहे, जास्त परिश्रम करायचे आहेत. परिश्रमामध्ये थोडीशी कमतरता दिसून येत आहे या महिन्यामध्ये. त्यामुळे तुमच्याकडनं कामामध्ये टाळाटाळ होऊ शकते. ती जर तुम्ही व्यवस्थितरित्या कामे पूर्ण करू शकलात तर हा महिना तुम्हाला प्रसिद्धी नक्कीच निर्माण करून देऊ शकतो. स्थळांवरती भेट देण्याचे शुभ संकेत आहेत, दर्शनाचे योग आहेत आणि त्या माध्यमातून गुरूंचं दर्शन सुद्धा तुम्हाला या महिन्यात घडू शकतं आणि त्या अनुषंगाने उत्तम स्थिती आहे. राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया. चौथं घर हे वास्तू आणि वाहन सुखाचं आहे, मातृसुखाचं आहे. या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे. या ठिकाणी मकर रास येते. शनिदेवतेचं गोचर जे आहे ते षष्ठ स्थानातनं होतंय. शनिदेव तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील. वास्तू खरेदीसाठी तुम्हाला डोक्यामध्ये विचार सुरू करून देतील. या महिन्यामध्ये त्याच्यासाठी प्रयत्न होणार आहेत आणि प्रयत्नांना यश सुद्धा येऊ शकतं. अर्थात यासाठी तुमची जन्मलग्न कुंडलीत जर योग सुरू असतील तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करताय, त्या प्रयत्नांना यश मात्र मिळू शकतं. राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे जाऊयात. पाचवं घर शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणयाचं आहे. या ठिकाणी कुंभ रास येते. या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहेत. राहुदेव तुम्हाला चिकित्सक स्वभाव बनवतील, उत्साह निर्माण करून देतील शिक्षण घेण्यासाठी किंवा प्रवृत्त करतील. पण काहींच्या पत्रिकेमध्ये जर राहुदेव अशुभ असतील तर मात्र तुम्हाला शिक्षणामधनं थोडंसं मन डायव्हर्ट करतील. हे होऊ नये यासाठी सुद्धा मी उपाय सांगणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय किंवा लॉ क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय, तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे. याचबरोबर कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे. मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र थोडासा अभ्यास वाढवायचा आहे. पंचमावरून आपण प्रेम प्रणय सुद्धा पाहतो. प्रणयाचे संकेत उत्तम आहेत. या महिन्यामध्ये तुम्ही एकमेकांना समजून घेणार आहात, जास्तीत जास्त तुम्ही एकमेकांसाठी वेळ देणार आहात. राशी कुंडलीतील षष्ठाकडे जाऊयात. सहावं घर रोग आणि हितशत्रूंचं आहे. या ठिकाणी मीन रास येते. गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर भाग्यात न होते. त्यामुळे शत्रुपीडा सतावणार नाहीत, स्पर्धक निर्मिती होणार नाही किंवा कोणाबद्दल मत्सर किंवा द्वेष किंवा असूया निर्माण करून देणारी स्थिती नाहीये. त्यामुळे तुम्ही चांगलं काम करू शकता आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये गुणगौरव प्राप्त करून घेऊ शकता. याच बरोबर या ठिकाणी आपण रोगासंदर्भात सुद्धा विचार करतो. पाय पावले यामध्ये थोडासा थकवा जाणवू शकतो, कारण या ठिकाणी शनिदेव आहेत. त्यामुळे कामाची गती कमी करतात. त्या ठिकाणी असणारी कर्क राशी आणि बुधांचं गोचर त्या ठिकाणावरनं होतंय. त्यामुळे कामामध्ये तुम्ही स्मार्ट वर्क जास्तीत जास्त करणार आहात. द्रव पदार्थ, कागद, कापड, गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुखावणारा आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं कच्चा माल खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे तर अशा वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती दिसून येत आहे. द्रव पदार्थ, बेकरी आयटम, गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही या महिन्यात नक्कीच करू शकता. 16 जुलैपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा, तुम्हाला उत्तम यश मिळणार आहे. राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात. लाभाची संधी कशी आहे. या ठिकाणी मंगळदेव केतुयुक्त उपस्थित आहे. 11व्या घरातनं सिंह राशीतनं मंगळांचं गोचर म्हणजे तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने किंवा
नोकरीच्या निमित्ताने आर्थिक लाभ प्राप्त करून देणारी स्थिती नक्कीच आहे, पण काम करताना चिकाटी निर्माण करून देणं आणि त्या माध्यमातून तुमचं काम उत्तम झालंय आणि व्यवसायातनं मोठा लाभ प्राप्त झालाय ही स्थिती निर्माण करून घेऊ शकता. केतुदेव या ठिकाणी आहेत. केतुदेवांचे शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तर यासाठी कोणती उपासना करायची आहे ती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात आणि 12व्या घराकडे जाऊयात. 12वं घर हे परदेशात जाण्यासाठी पाहिलं जातं आणि त्याचबरोबर खर्चासाठी पाहिलं जातं. या ठिकाणी बुधांची रास आहे आणि बुधांचं गोचर हे दशमातनं होते. त्यामुळे बुधदेव तुम्हाला कच्चा माल खरेदी करण्याकडे कल ठेवतील आणि त्या माध्यमातून पैसा खर्च करतील किंवा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करून देण्यासाठी तुमच्याकडनं खर्च होईल. अर्थात हा सकारात्मक खर्च असेल. त्याचबरोबर ज्यांचं शेअर मार्केट मधलं काम आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. त्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकी करू शकणार आहात. याबरोबर ज्यांना परदेशात जायचंय तर परदेशवारी या महिन्यामध्ये घडू शकते. याच्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. ज्यांना MNC कंपनीमध्ये जॉब हवा आहे तर अशा वर्गाला सांगू इच्छिते तुम्ही या महिन्यात थोडेसे प्रयत्न वाढवा. निश्चित तुमचं काम होऊ शकतं. अशा पद्धतीने 12 स्थानांवरून आपण आता माहिती समजून घेतली. सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना. मंगळदेव केतुयुक्त आहेत. जास्तीत जास्त लाभ प्राप्त करून द्यावा यासाठी या संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. तुमच्या कुलदेवतेचं आणि दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता समजून घेतलं संपूर्ण जुलै महिना तुळ राशीच्या जातकांना कसं राहणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला जाऊन भेट द्या. यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते जाऊन समजून घ्या. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुमच्या मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.